अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील जलचक्र मुलतानी तांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खलसे या प्रचारास गेल्या असता प्रचार रॅली 2 गटात मारामारीचा प्रकार घडला आहे। सदर प्रकार घडल्यानंतर रॅलीतील तिन्ही युवकांना खूप मारण्यात आले, म्हणून हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी यासाठी रोहिणी खलसे आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड पोलीस ठाण्यात येऊन धडकल्या। यावेळी तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली, त्यामुळे रोहिणी खलसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले। तसेच रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत ही कुठलीच कारवाई न झाल्याने गुन्हेगारांना अटक करा व गुन्हा दाखल करा ही मागणी घेत बोदवड पोलीस ठाण्यात रोहिणी खलसे यांनी कार्यकर्त्यांसह पंगत मांडली व खिचडी पोलीस ठाण्याच्या आवारातच खाल्ली। पोलीस प्रशासनाकडून कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याने तसेच आधी गोळीबार नंतर रॅलीवर हल्ले असे प्रकार वारंवार घडत असल्याने मुक्ताईनगर मतदार क्षेत्र हे अतिसंवेदनशील घोषित करण्यात यावं याबाबतची मागणी ही रोहिणी खलसे यांनी केली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा।